या विश्वातली सगळ्यात मोठी आध्यात्मिक शक्ती, ज्ञानदेवता, बुद्धीची देवता म्हणून जिचं स्थान अढळ आहे, अशा गणपतीची आराधना करण्याचे हे दिवस. आपण नेहमीच गणेश चतुर्थी साजरी करतो. घरामध्ये गणपती आणणे, रोज सकाळ संध्याकाळ आरती करणे, रोज वेगवेगळे प्रसाद बनवणे, गोडधोड नैवेद्य बनवणे, हा तर आपल्या जीवनाचा अंग झालाय. पण कधी आपण असा विचार केलाय का की गणेश चतुर्थी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण साजरी करू शकतो? या गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पांच्या गुणांची खाण आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करूयात. आज आपण श्री गणेशा करूयात आपल्या जीवनात गणपतीच्या गुणांचा खजिना धारण करण्याचा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. गणपती बाप्पांच्या मूर्तीचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसते की गणपती बाप्पांचे जे मस्तक आहे त्याचा आकार खूप मोठा आहे, म्हणजेच तो ज्ञानाने परिपूर्णपणे भरलेला आहे. आपल्यालाही हेच करायचे आहे. आपल्या अवतीभोवती सभोवती सगळीकडून मिळणारे ज्ञान जे आहे ते आपल्याला आपल्या मस्तकात धारण करायचे आहे. त्यानंतर आपण पाहूयात गणपती बाप्पांचे डोळे. बाप्पांचे डोळे एकदम छोटे दिसतात. मनुष्याचे डोळे छोटे केव्हा होतात? जेव्हा आपल्याला खूप लांबवरची एखादी प्रतिमा किंवा वस्तू पाहायची असेल. लांबवरची एखादी वस्तू पाहण्यासाठी आपण डोळे बारीक करतो. म्हणजेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये दूरदृष्टीता हा गुण धारण करायचा आहे, जेणेकरून आपले आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्ध होईल. येणाऱ्या प्रत्येकच संकटाचा आपण अगदी आपल्या बुद्धीने सामना करू शकू. जर आपण ज्ञान ग्रहण केले तर आपण दूरदृष्टीता हा गुण आपल्यामध्ये सहज आणू शकतो. मनुष्य जर बुद्धिवादी असेल तर त्याच्याकडे दूरदृष्टीता आपोआपच येते. गणपती बाप्पांच्या कानांची रचना आपण पाहिली तर ती सुपासारखी आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे प्रत्येक घरात सुपाचा वापर केला जातो. सुपाचा उपयोग गृहिणी धान्य पाखडण्यासाठी करते. धान्य पाखडताना नको असलेला कचरा काढून टाकण्याचं काम केलं जातं. चला तर मग आपणही गणरायाचा हा गुण घेऊयात. आपल्याला नको असलेले विचार, नकारात्मकता सर्व काही गाळूनच घेऊयात. आपल्या कानांना चांगले विचार ऐकण्याची सवय लावून घेऊयात. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. पण ही क्रिया घडत असताना जेव्हा आपण एका कानाने ऐकतो तेव्हा त्या ऐकलेल्या प्रत्येक घटनेची छाप आपल्या बुद्धीवरती पडत असते. आणि म्हणूनच सगळ्यात चांगल्या पण त्याचबरोबर सगळ्या वाईट गोष्टी देखील आपण जेव्हा कानाने ऐकतो तेव्हा नकळतपणे कुठेतरी आपल्या बुद्धीवरती त्याची छाप पडत जाते. म्हणूनच आपण गणपती बाप्पांचा हा गुण धारण करूयात की आपल्याला नको असलेले वाईट विचार, नकारात्मक विचार सर्व काही फिल्टर करूनच ऐकायचे. गणपती बाप्पांची सोंड कशी असते बरं? आपल्या प्रत्येक कामासाठी गणेश आपल्या सोंडेचा वापर करतात. झाड जर मुळापासून उपटायचं असेल तरी देखील त्यांच्या सोंडेचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे प्रेमाने, अगदी अलगदपणे, हळुवारपणे जर कोणाला उचलायचं असेल तेव्हा सुद्धा सोंडेचाच वापर होतो. गणपती बाप्पांचा हाच गुण आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याकडे ताकद, शक्ती तर असतेच, पण आपल्या शक्तीचा आपल्याला कुठे वापर करायचा आहे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. बुद्धीचा वापर करून दूरदृष्टीता जर आपण आणली तर आपल्या या बुद्धीच्या ताकदीचा कुठे वापर आपल्याला करायचा आहे आणि कुठे शांत बसायचं आहे, कुठे बोलायचं आहे आणि कोणत्या गोष्टी फक्त ऐकायच्या आहेत, आपले विचार कसे ठेवायचे आहेत याचा जर आपण आपल्या जीवनामध्ये वापर केला तर खरंच आपण गणपती बाप्पांची एक दुसरी प्रतिमा होऊ शकतो. तुम्ही कधी विचार केलाय की गणपती बाप्पांचे पोट इतके मोठे का बरं? शहाणा आणि बुद्धिवादी व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपल्या पोटात सामावून घेतो. बऱ्याचदा आपण कित्येकांना असं पाहिलं की हे लोक विनाकारण इकडून तिकडे बडबड करत असतात. इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करण्यात त्यांना मजा वाटत असते. अशांच्या बाबतीत एक म्हण प्रसिद्ध आहे की याच्या पोटात पाणी देखील पचत नाही. श्री गणेश प्रत्येकाला आपल्या पोटात सामावून घेतात. याचा अर्थ काय तर आपण आपल्या जीवनात कितीतरी व्यक्तींना भेटतो, पाहतो, ऐकतो, त्यांच्यासोबत बोलतो, राहतो, वागतो, समाजामध्ये वावरतो, मग त्यांचे बरेच वाईट अनुभव देखील आपल्याला येतात.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसह आपल्याला आपल्यामध्ये सामावून घेता आलं पाहिजे आणि हेच तर आपल्याला बाप्पांकडून शिकायचं आहे. गणेश मूर्ती जी 4 हातांची असते तिच्या एका हातात असते कुऱ्हाड. जर आपण गणपती बाप्पांप्रमाणेच बुद्धिवादी बनलो, दूरदृष्टीचा गुण अंगीकारला, कमी बोलण्याचे गुण ग्रहण केले, सगळ्यांनाच त्यांच्या गुणदोषांसहित आपल्यामध्ये सामावून घेतलं तर आपोआपच आपल्या हातामध्ये ती एक दैवी कुऱ्हाड येते, जिच्याद्वारे आपण आपले जीवन सुंदर बनवू शकू, आपल्यात असलेल्या सर्व वाईट शक्तींचा नाश करू शकू. गणपती बाप्पांच्या 4ही हातांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यांच्या हातात असते रस्सी, त्यानंतर दुसऱ्या हातात असतो अंकुश, तिसऱ्या हातात असतो मोदक आणि चौथा हात म्हणजे अभयमुद्रा. श्री गणेशांनी अनेक असुरांचा नाश केला आणि त्यांना शंकरांकडून वरदान म्हणून अंकुश आणि रस्सी प्राप्त झाली. अनेक असुरांवरती अंकुश ठेवण्यासाठी ते अंकुशाचा वापर करतात. म्हणजेच आपणही आपल्या जीवनात येणारा असुर, आपले वाईट विचार, दुष्ट शक्ती, भावना इत्यादींचा अंकुश आपण आपल्या हाती ठेवण्याचा गुण धारण करूयात. रस्सी म्हणजेच बंधन. कोणतीही गोष्ट आपण दोर वापरून बांधून ठेवू शकतो. आपणही गणेशजींकडून हा गुण घेऊयात. आपले जीवन बांधून ठेवूयात. चांगले आचार विचार, योग्य आहार विहार, वागण्याची शिस्त, बोलण्याची शिस्त, धन कमवण्याची शिस्त यांनी आपले जीवन आपण बांधून ठेवूयात. जीवनात सफल व्हायचं असेल, उन्नती प्रगती प्राप्त करायची असेल तर आपल्याला आपल्या मनावरती अंकुश ठेवून आपल्यातील ईर्ष्या, द्वेष, जेलसी या सर्व वाईट गुणांना बंधन घालून दूर फेकून द्यावे लागेल. तेव्हाच आपण एक उच्च पद धारण करू शकू. गणपती बाप्पांनी आपल्या हातामध्ये मोदक धरून ठेवलेला आहे. मोदक म्हणजेच गोडवा. गोडव्याचा जर आपण एक एक कण असाच बांधून ठेवला तर निश्चितच आपण आपल्या जीवनाचा आनंद प्राप्त करून घेऊ शकतो. गणपती बाप्पांचा चौथा हात म्हणजेच अभयमुद्रा. एक हात जो सतत आपल्याला आशीर्वाद देत असतो. का नाही गणपतीकडून आपण देखील हाच गुण धारण करूयात. कधीही काहीही मागण्यासाठी नव्हे तर देण्यासाठीच आपले हात उंच ठेवूयात आणि जीवनाला एक नवीन उंची प्राप्त करून घेऊयात. सर्वांनाच जीवनात आदर हवा असतो, प्रेम हवे असते, विश्वास हवा असतो, काही ना काही सतत हवेच असते. का नाही हेच सर्व आपण दुसऱ्यांना देण्यातच धन्यता मानूयात. कारण असं म्हटलं जातं की पृथ्वी गोल आहे. जे आपण या विश्वामध्ये देतो तेच आपल्याकडे परत फिरून दुप्पट वेगाने येत असतं. जे आपल्याला हवंय ते इतरांनाही द्यायला शिकूयात. गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपल्याला एक पाय नेहमीच जमिनीवर ठेवलेला दिसतो. आपण आपल्या जीवनात कितीही बुद्धिवादी असलो, शहाणे झालो, समंजस झालो, कितीही गोडवा आपल्यामध्ये आला, प्रत्येक वाईट शक्तींचा नाश जरी आपण केला आणि जीवनात आपण एक उंची जरी प्राप्त केली तरी देखील आपल्याला जमिनीशी एकरूप राहायचं आहे. म्हणजेच अहंकार रूपी राक्षसाला नष्ट करायचे आहे. सर्वांसोबत आपल्याला राहायचं आहे आणि सर्वांसोबतच आपल्याला काम करायचं आहे. आपलं प्रत्येक कर्तव्य मनापासून बजावायचं आहे आणि समाजाशी निगडीत राहायचं आहे. गणपती बाप्पांचे वाहन म्हणजेच उंदीर. उंदीर किती छोटा आहे आणि उंदराचे वैशिष्ट्य काय तर ते कधीही शांत बसत नाही. जरी त्यांचं पोट भरलं असेल तरी देखील ते सतत हालचाल करत असतात, काहीतरी शोधत असतात आणि कुरतडत असतात, विनाश करत राहतात. घरामध्ये जर असतील तर इकडून तिकडे फिरत राहतात, सगळीकडे घाण करत राहतात, सगळ्या वस्तू कुरतडून टाकतात आणि उंदरांना घरामध्ये यायला केवढीशी जागा लागते. दार खिडकी जरी बंद असेल तरी देखील बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला उंदीर पाहायला मिळतात. कुठून येतात कळतच नाही. अगदी तसंच आहे या मनरूपी घराचं. या मनरूपी घरामध्ये केव्हा एखादा वाईट विचार शिरतो, अहंकार शिरतो आपल्याला कळतच नाही. उंदीर असतो एवढासाच, पण एकदा का घरात शिरला की खूप मोठं नुकसान करून जातो. अगदी तसंच आपल्या मनामध्ये नकळत येणारे जे दुष्ट विचार असतात ते सगळ्या आपल्या चांगल्या कामावरती पाणी फिरवून जातात. अशा या सर्व वाईट विचारांवरती आपल्याला स्वार व्हायचं आहे. मग नक्कीच आपल्या जीवनात येणाऱ्या यशाला आपल्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये आपण एक महान उंची प्राप्त करू शकू, सतत सकारात्मक राहू शकू. काय पटतंय ना?